नमस्कार मंडळी, तुमचं कार्टून फनी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर मंडळी, आज आपण बघणार आहोत सासू आणि सुनेचं झालं भयंकर गमतीशीर कॉमेडी भांडण याचा तिसरा भाग। याच्या आधीचे 2 भाग जर तुम्ही बघितलेले नसतील तर मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, नक्की जाऊन बघा। तर चला पटकन ही गमतीशीर कॉमेडी व्हिडिओ चालू करूया। ओ, तुम्ही आधी तुमच्या आईला सांगा गप्प बसायला। बंटले का, तू आधी या तुझ्या नखरेवाल्या बायकोला सांग गप्प बसायला। ओ, तुमच्या तोंडात काय दगडा भरल्यात का? सांगा ना तुमच्या आईला गप्प बसायला, सांगा पटकन बोला। हा बंट्या, सांग रे, सांग हिला सांग, तू माझा हा लाडाचा लेक आहेस ना, सांग या भट्टक भवानीला माझ्या आईला काय बोलायचं नाही, सांग। ओ बोला ना। देवा देवा देवा, मी काय पाप केलं होतं रे, त्याची तू मला एवढी मोठी शिक्षा देतोस? देवा, काय पाप केलं बोल, काय पाप केलं मी? आहो, देवाला कशाला बोलवताय, मी सांगते ना तुम्हाला, या तुमच्या आईला काय काम धंदे नाही, अख्खा दिवस फक्त टीव्ही बघायची न सुनेला भांडायचं, एवढंच काम आहे तुमच्या आईला। ए भट्टक भवानी, हे माझं घर आहे, मी टीव्ही पाहीन नाहीतर भांडीन नाहीतर हगीन नाहीतर मुतीन, तू मला सांगणारी कोण? कोण तू? बंट्या, लगीन केलंयस ना या भट्टक भवानीशी, मग सांभाळीला, माझ्या तोंडातोंड लागायला नको सांगू, नाहीतर मी हिच्या झिंजा उपटीन बघ। कोणाच्या झिंजा उपटशील तू? तू माझ्या झिंजा उपटशील वय ना, मी काय बघत बशीन वय तुझ्याकडं? हा, आता हेच बघायचं राहिलंय, बघ बंट्या बघ, तुझ्या आईच्या झिंजा उपटणार आहे तुझी बायको। तरी मी तुला बोलली होती या भट्टक भवानीशी लगीन करू नको, हिच्यापेक्षा 100 पटीने चांगली पोरगी भेटली असती तुला, तरी तू हिच्याशीच लगीन केलास या भट्टक भवानीशी। आता बघ कशी बोलते तुझ्या आईला। वय का सासूबाई, 100 पटीनं चांगली पोरगी भेटली असती वय? तो तुमचा गैरसमज आहे, गैरसमज। मी तुमच्या पोराशी लगीन केलंय ना, म्हणून मी अजूनपर्यंत आहे तुमच्या घरात। दुसरी कोण असती ना तर कधीच तुमच्या पोराच्या ढुंगणावर लाद देऊन ना घर सोडून निघून गेली असती, म्हणे 100 पटीने चांगली पोरगी मिळाली असती। तोंड बघितले का आरशात? गप बसा दोघी पण, एकदम शांत। आता माझं डोकं फुटायची वेळ आली। दोघी पण एकमेकींवर कुत्र्यासारख्या वचवच करतात। मागच्या जन्मात काय दोघी पण कुत्र्या होत्या का? घरात आलं का नाही का नुसतं भू 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 चालू असतं तुमचं दोघींचं। ओ, कोणाला कुत्री म्हणताय? तूच कुत्रा, तुझा अख्खं खानदानच कुत्रा आहे। बघ बंट्या बघ, तुला कुत्रा बोलली, कुत्रा, आपल्या खानदानाला कुत्र्यात काढलं बघ, कशी आहे तुझी बायको, बघ आता तूच। थांबा, आता दोघी पण गप्प बसा। मी कामावरून दमून घरी आलोय तर दोघींमधलं एकीने पण मला पाणी विचारलं नाही। माझा गळा असा सुकलाय, बाहेर असं कडाक्याचं ऊन पडलंय, पण तुम्हाला भांडायलाच टाइम नाही तर मला पाणी कधी विचाराल? तुम्हाला ताण लागले वय? थांबा, मी आणते पाणी तुमच्यासाठी, थांबा 1 मिनिटात आणते, थांबा। ए भट्टक भवानी, तू माझ्या बंट्याला पाणी बिणी आणून नाही द्यायचं, मी देईन माझ्या लेकाला पाणी आणून। थांब बंटी बाळा, थांब, मी आणते तुझ्यासाठी पाणी, थांब। तू थकला असशील ना कामावरून येऊन, थांब मी तुझ्यासाठी पाणी आणते, हिच्या हातचं पाणी पिऊ नको, मी आणते। ओ सासूबाई, मीच माझ्या नवऱ्याला पाणी आणून देणार, माझा नवरा आहे तो, मीच पाणी आणणार, माझंच पाणी प्यायचं, यांच्या हातचं नाही प्यायचं। ए भट्टक भवानी, मीच माझ्या बंट्याला पाणी आणून देणार, तुझा नवरा होण्याच्या आधी तो माझा लेक आहे, लेक। बंट्या, माझ्या हातचं पाणी प्यायचं, हिच्या हातचं पाणी प्यायचं नाही, थांब मी आणते तुझ्यासाठी पाणी। काय पाणी तर मीच देणार माझ्या नवऱ्याला, ओ मी आणलेलंच पाणी प्यायचं। ए बंट्या, मी आणेन तेच पाणी प्यायचं तू, मी तुझी आई आहे, मी आणलेलंच पाणी पे तू, मीच आणेन पाणी। ओ, मी आणलेलंच पाणी प्यायचं, आधीच सांगते तुम्हाला मी। बघा नवऱ्याला कशी दमात घेते बघा। बंट्या, मी आणलेलंच पाणी प्यायचं तू, मी तुला आधीच बोलते। ओ, मी आणलेलं पाणी प्यायचं। झाली परत दोघींची वचवच चालू, नुसत्या कुत्र्यासारख्या भांडतात, कुत्र्यासारख्या। आता पाण्यावरून भांडायला लागल्या, आज वाटतं मला पाणी पण प्यायला भेटणार नाही आणि जेवायला पण भेटणार नाही, उपाशीच राहायला लागेल। भांडा तुम्ही दोघी, मी जातो। ओ सासूबाई, माझा नवरा आहे। ए भट्टक भवानी, माझा बंट्या आहे तो, माझा लेक आहे तो। ओ, सांगा तुमच्या आईला तुम्हाला कोण पाहिजे ते सांगा। हा सांग बंट्या सांग, तुला आई पाहिजे सांग, मला आई पाहिजे सांग।
मला कोणच नको, कोणच नाही पाहिजे मला. मी चाललो घर सोडून. तुम्ही दोघी सासू सुना भांडण करत बसा दोघी पण, मी चाललो. आणि मंडळी, तुम्ही काय बघताय? या सासू सुनांची भांडणं कधीच संपणार नाही. जावा आपापल्या घरी, चला. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, की जेणेकरून आमच्या नवीन नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. भेटू पुन्हा. बाय बाय.